आफ्टरनून मैत्रिणी, तोंड धुतलंय मैत्रिणी, मी केस विंचरायची आता. थोडं डोकं विंचरलं मैत्रिणी, तोंड धुतलं, चहा घेतला करून, बरं झाडली. आताच माझी तब्येतच बरोबर नाही मैत्रिणी. 5-6 दिवस झाले सगळे हात हे दुखायलेत माझी तब्येत. हे आबाळ हे आलं ना, हातपाय दुखतेत माझे. वाताचं शरीर आहे माझं, वाताने होतंय तसं. चला मैत्रिणींना टिप्स द्यावेत मैत्रिणींना, बांगड्यावर टिप्स. ह्याच्या आधी मी पुष्कळ टिप्स दिल्यात मैत्रिणी, पण कोणीच मला सबस्क्राईब करत नाही म्हणून मी सोडून दिलं मैत्रिणी होते नाद. त्याच्यामुळे मी नाद सोडून दिला मैत्रिणी. तुम्हाला मैत्रिणी जर बॉर्डरमध्ये साड्या घ्यायच्या असेल कमी पैशामध्ये, तर मैत्रिणी 1000 रुपयापर्यंत तुम्ही साडी घेऊ शकतात. तर कशी चूज करायची साडी, तर डार्क कलर घ्यायचा मैत्रिणी साड्याचा. येलो, रेड, मरून, पुन्हा ब्लॅक, पुन्हा ब्ल्यू, प्लेन घ्यायचा मैत्रिणी. आणि त्याची बॉर्डर एवढी असावी. ती साडी वेअर केली ना इतकी सुंदर दिसती ना. आणि पुन्हा मॅचिंग ब्लाऊज आणि मॅचिंग ज्वेलरी केली ना खूप छान दिसते. मॅचिंग ज्वेलरी करायची मैत्रिणी, इतका छान लुक येते. आता आपल्याकडे तशा साड्या भरपूर पडून असते स्टॉक, पण आपण म्हणतात काय घालू ह्याच्यामध्येच आपण वेळ घालवतात.
तशा साड्या मैत्रिणी यूज करायच्या, डबल रियूज होतात तशा साड्या. आणि आता सध्या बॉर्डरच्या साडीची फॅशन आहे. डार्क साड्या निवडायच्या मैत्रिणी. आणि कधी पण घेताना डार्क कलर घ्यायचे मैत्रिणी. साडीचे असं डार्क कलरची साडी अंगावर उठून दिसती आणि तशी आपली म्हणजे आपल्या बजेटमध्ये सुद्धा बसली मैत्रिणी. पुन्हा 2 नंबरला मैत्रिणी साड्या कशा वॉश करायच्या त्या ड्रायक्लिनला द्यायच्या ड्रायक्लिनला द्यायच्या मैत्रिणी. ते साड्या म्हणजे घरी वॉश करायच्या नाही. जर सिंथेटिकमध्ये असतात किंवा मग ह्याच्यामध्ये असतात सिल्कमध्ये तर त्या घरी ड्रायक्लिनला द्यायच्या. आणि साध्या सिंथेटिकमध्ये असतील तर त्या घरी धुवायच्या मैत्रिणी. आणि त्या साड्यांना काही होत नाही. पण काठपदरच्या साड्या आहेत का त्या कलर सोडतात मैत्रिणी. आणि कलर एकदा उडून गेला ना मैत्रिणी साडीमध्ये काहीच राहणार नाही तुमच्या. तर त्या अशाच इस्त्री करून एकदा यूज केल्याने इस्त्री मारून ठेवायच्या छान कपाटात व्यवस्थित लावून. आणि कपाट नेहमी सुंदर सोबत ठेवायचं मैत्रिणी. माझं कपाट इतकं स्वच्छ आहे. ड्रेस एका बाजूला, पुन्हा साड्या एका बाजूला, पुन्हा साड्यामध्ये आपली ब्लाऊज ठेवायची किंवा मैत्रिणी एक कॅरी बॅग करायची सेपरेटच की त्याच्यामध्ये आपले ब्लाऊज ठेवायचे. फक्त ब्लाऊजच ठेवायचे त्याच्यामध्ये घड्या घालून व्यवस्थित. आणि जे आपल्याला जे लागत नाहीत का मैत्रिणी ते एका साईडला ठेवून द्यायचे. तुम्हाला भले टाकून द्यायचे नसले तर नका टाकून देऊ, पण एका बाजूला कपाटामध्ये एका कोपऱ्यामध्ये घालून ठेवायची कॅरी बॅगमध्ये. आपली आठवण म्हणून जर तुम्हाला वाटत असेल. माझ्याकडे तसे भरपूर ब्लाऊज आहेत मैत्रिणी. माझे केव्हापासूनचे ब्लाऊज आहेत. माझे लेकरं झालते का तेव्हापासूनचे ब्लाऊज आहेत माझ्याकडे. अर्धे नेली तर मी देऊन टाकले अशीच कुणाला म्हणजे ज्यांना घालता येतात अशी देऊन टाकते मैत्रिणी. मी त्याला ठेवून तरी काय करायचं उगाच घरामध्ये अडचण. आणि ज्या साड्या मैत्रिणी आपण वापरत नाही त्या बरोबर बाजूला काढायच्या मैत्रिणी. त्याच्यामुळं नवीन साडीची हे काय म्हणते ते क्वालिटी खराब होती. त्या जुन्या साड्या आपण जुन्या साड्या बघत बसतात मैत्रिणी. त्याच्यामध्ये नवीन साड्या विसरून जातो. पुन्हा त्या नवीन साड्या बॅक पडतात. त्याच्यामुळं जुन्या साड्या आपल्याला घालायच्या नसल्याने त्या बाजूला काढून टाकून द्यायच्या. अगं तुम्ही दुसऱ्या कपाटामध्ये शिफ्ट करा. हे झालं का मैत्रिणी. आणि साड्यावर ज्वेलरी घाला मैत्रिणी. ज्वेलरी सुंदर दिसती साडीवर. कोणत्याही साडीवर ज्वेलरी. घरात बी तुम्ही वेगवेगळे नेकले वेगवेगळे मंगळसूत्र घालू शकतात मैत्रिणी. आता शॉर्टमध्ये आलेत, पुन्हा स्टोनमध्ये आलेत मैत्रिणी. आता स्टोनचं खूप चालायले सध्या. नेकलेस बी स्टोनचे चालायलेत. आणि आजकाल कोणी सोनं घालं नाही मैत्रिणी. सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप म्हणजे खूप पैशावाले लोकांचंच काम झालं ते आता. आपल्यासारख्यांना काही राहिलं नाही ते सोनं घेणं. अशा प्रकारे मैत्रिणी. आणि बँगल ह्या व्यवस्थित ठेवायच्या मैत्रिणी. तुमच्याकडे जास्त बँगल पण ठेवायच्या नाहीत. अशी कधी साडीवर ह्याच्यावर माणूस घालते पुन्हा घरात पण आपण वापरतात तर बँगल ठेवायच्या मैत्रिणी व्यवस्थित लावून. पुन्हा रुमाल ठेवायचा मैत्रिणी. आपल्याला बाहेर जाताना कामाला येते. असं बसल्या असं पटापट आवरून ठेवल्यानं कपाट आपलं तर आपल्याला कुठे जायला त्रास होत नाही. बाहेर बी जाऊन आलं मैत्रिणी तर आपण बदललेले कपडे व्यवस्थित ठेवून जाताना जायचे आणि आल्यावर घालायचे मैत्रिणी. चला तर मैत्रिणी मग तुम्हाला एवढी माहिती दिली. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आणखी असेच मैत्रिणी व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल. तुम्हाला आवडत असले तर सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.